नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र धनंजय म्हमाणे आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे विष्णुपद या ठिकाणी. आत्ताच आषाढी यात्रा संपन्न झालेली आहे. गोपाळकालाही कालच झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात 65,000 क्युसेक्स एवढा पाणीसाठा हा चंद्रभागेमध्ये भीमा नदीमध्ये सोडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज पूरस्थिती म्हणजे पाण्याची लेवल काय आहे ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला विष्णुपद सहित इतरही घाटांमध्ये पाण्याची लेवल काय आहे म्हणजे महाद्वार घाट, चंद्रभागा घाट आणि दत्त घाट या ठिकाणी पाण्याची लेवल काय आहे, दगडी फूल पाण्याखाली आहे का पाण्याच्या वरती आहे, हे सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, विष्णुपद या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी गर्दी दिसते. या बाजूला एक थोडस जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मी पाण्याची लेवल दाखवतो. विष्णुपद मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तिथे पूर्ण गर्दी खूप झालेली आहे. त्याच्यामुळं हा दुसरा एक पाऊल वाट आहे. म्हणजे या इकडं शेतकरी जात असतील किंवा आपले जनावर इकडं पाणी पाजायला किंवा फिरायला घेऊन जात असतील, तो हा मार्ग आहे. आता या मार्गानेच मी जाऊन तुम्हाला दाखवतो साधारण पाणी चंद्रभागेचं किती वाढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पाणी झालेलं आहे आणि विष्णुपद मंदिर जे आहे हे 90% मित्रांनो पाण्याखाली गेलेलं आहे. 90% पाण्याखाली गेलेलं आहे. आणि त्या मंदिराच्या पलीकडच्या बाजूला एक नारद मुनींचं मंदिर आहे, तेही संपूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि इकडं समोरच्या बाजूला एक बंधारा होता, तोही बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. तिथे थोडंसं पाणी वरती असं दिसतंय बघा मित्रांनो, तिथे ते आहे. मस्तपैकी असे लोक विश्रांती घेऊन पाण्याचा आनंद घेत आहेत. कालच पंढरपूरमधील गोपाळकाला झाला आणि सगळ्या पालख्यांनी पंढरपूरमधून प्रस्थान केलेलं आहे. तरी देखील तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये एवढ्या लांबपर्यंत म्हणजे विप्रदत्त घाट इथं आहे, तर त्या घाटापासून अजून सुद्धा रांग अशी चालू आहे आणि तिथून पण पुढे आहे. तिकडे एक स्मशानभूमी आहे, तिथून ही रांग आलेली आहे. तर अजून सुद्धा किती वेळ लागेल सांगू शकत नाही. तुम्ही पाहू शकता अजूनही एवढी मोठी रांग पंढरपूरमध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता भक्त पुंडलिक मंदिर आहे. आत्ताच कालच गोपाळकाला झालेला आहे. 29 तारखेला काल गुरुपौर्णिमा होती आणि आज आहे 30 तारीख. 30 तारखेला आज पाण्याची स्थिती जी ही आहे, उजनी धरणातून आणि वीर धरणातून पाणी सोडलेलं आहे आणि त्या सोडलेल्या पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर चंद्रभागा नदीचं स्वरूप हे अशा पद्धतीने झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं वीर धरण आणि उजनी धरण यातून सोडलेलं जे पाणी आहे ते 65,000 क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे. त्याच्यानंतर चंद्रभागा नदी एवढी दुधडी भरून वाहू लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने प्रभुपाद घाट तुम्हाला दिसत असेल मित्रांनो समोरच्या बाजूला, तिथेही बरंचसं पाणी आलेलं आहे. आणि चंद्रभागा पात्रामध्ये बऱ्याचशा समाध्या आहेत लहान मोठ्या, त्याही बऱ्याचशा समाध्या ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. आणि अजूनही पाऊस जर उजनी धरण भागामध्ये झाला तर अजूनही पाणी ते सोडतील वरून आणि अजूनही मंदिरं पाण्याखाली जाऊ शकतील. त्यामुळं जे काठचा परिसर आहे त्यांना सतर्कतेचा इशारा शासनाने दिलेला आहे. या बाजूने तुम्ही पाहू शकता भक्त पुंडलिक मंदिर आणि समोरच्या बाजूला आहे ते प्रभुपाद घाट आहे. तर तो प्रभुपाद घाट सुद्धा बऱ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेला आहे. प्रभुपाद घाट जो आहे तो समोरच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल म्हणजे इस्कॉन घाट, तो इस्कॉन घाट सुद्धा तुम्हाला इथून दिसतोय आणि सुंदर असा व्ह्यू या बाजून मी तुम्हाला दाखवत आहे.
हा जो घाट आहे मित्रांनो, चंद्रभागा घाट आहे. इथून मला खाली जाण्याची परमिशन येथील गार्डने दिली नाही, त्यामुळे मी वरूनच तुम्हाला दाखवतो चंद्रभागा घाट. अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी आहे. आता मित्रांनो, हा जो भाग आहे हा जुना पूल आहे आणि नवीन पूल. हा वरच्या बाजूला दिसतो तो नवीन पूल आहे आणि आता तुम्हाला खाली जुन्या पुलाकडे घेऊन जातो. जे हा पुलावरती कितपत पाणी आहे हे आपल्याला दिसून येईल. ह्या वर्षी मित्रांनो, पंढरपूरमध्ये 35 लाखाच्या आसपास वारकरी भाविक भक्त आले होते. ह्या वर्षी एकादशीमध्ये खूपच भावपूर्ण असं वातावरण पंढरपूरमध्ये निर्माण झालं होतं आणि एवढी लोकसंख्या येऊन सुद्धा शासनाच्या वतीने म्हणजे नगर परिषदेचे, नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी खूप मेहनत ह्यावेळेस घेतलेली दिसले. बऱ्याच वेळा काय होतं की पंढरपूरमध्ये वारी होऊन गेल्यानंतर घाणीचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, परंतु ह्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अगदी मन लावून स्वच्छता ह्यावर्षी पंढरपूरची केलेली दिसून आलेली आहे. आणि त्याचबरोबर तुकाराम मुंढे साहेबांच्या कारकिर्दीमुळं पंढरपूरमध्ये तोही बदल ह्या वारीमध्ये जाणवला. म्हणजे की खाद्यपदार्थ जे होते ते बऱ्याच प्रमाणात चांगल्या तेलामध्ये किंवा चांगले खाद्यपदार्थ होते आणि बरीचशी अतिक्रमणं हटवली गेली. ते थोडंसं दुःखदायक झालेलं आहे. परंतु म्हणजे कसं आहे, बरेचसे पंढरपूरचे आमच्या जे व्यापारी आहेत ते वारीवरतीच अवलंबून असतात. त्यांचं वारीवरतीच पूर्ण वर्षाचा प्रपंच चालत असतो आणि ते अतिक्रमण हटवल्यामुळं ह्या वारीमध्ये त्यांना थोडंसं व्यवसाय करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. तुम्ही आता समोर पाहू शकता की जुना पुलाच्या वरती पाणी इथून तर दिसत आहे. तर तुम्हाला आता मी खाली जाऊन दाखवतो की कितपत पाणी आहे आणि कसं सध्या जुन्या पुलापाशी, म्हणजे हा जुना पूल जो आहे ऐतिहासिक पूल आहे, म्हणजे इंग्रजांनी बांधलेला पूल आहे. आणि मी असं ऐकले की या पुलाविषयी अजूनही पत्र इंग्रजांकडून येतात की या पुलाची एक्सपायरी झालेली आहे. ह्या म्हणजे अजूनही त्यांच्याकडे हे जे रेकॉर्ड आहे. परंतु आजकाल बनवलेले पूल, रस्ते उद्ध्वस्त होताना आपण पाहतो, ते खूप दुःखदायक वाटत आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने वारी तर गेलेली आहे. आतापर्यंत पंढरपूरमध्ये भाविकांचा पूर आला होता आणि भाविकांचा पूर ओसरल्यानंतर आता पाण्याचा पूर पाहावयास मिळत आहे. अशा प्रकारे कोणी जाऊ नये पलीकडच्या बाजूला पाण्यामध्ये, ह्यासाठी अशा प्रकारे सिक्युरिटी म्हणून हे लावलेलं आहे. आणि सिक्युरिटी गार्ड सुद्धा या इकडे आहेत. काही पोलिसही इथं बंदोबस्ताला आहेत. रीलच्या नादामध्ये पाण्यामध्ये जातात, तर ते होऊ नये, धोका होऊ नये. बरेचसे मासे पकडणारे लोक असतात, तेही जातात. लहान मुले असतात, त्यांच्या संरक्षणार्थ काही मंडळी इथे उभारलेले आहेत. आणि पंढरपूरच्या जो नदीकडचा जो भाग आहे तिथं कोळी समाजाचा खूप मोठा वाटा आहे. कोळी समाज जो आहे तर त्यांनी खूप मोठं पंढरपूरमध्ये त्यांचं स्थान आहे. इतकं मोठं ते नदीपात्र, त्याच्यामध्ये नावा तयार करणं, सगळ्यांना दर्शन घडवणं आणि बऱ्याचशा ज्या मंदिराच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, ते खूप मोठा इतिहास ह्या कोळी समाजाला पण लाभलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला जो आहे हा नवीन पूल आहे, नुकताच बांधलेला. आणि त्याच्या पलीकडे एक छोटासा बंधारा आहे, तोही पाण्याखाली गेलाय. आणि बऱ्याच प्रमाणात हा जुना जो ऐतिहासिक पूल आहे तो सुद्धा पाण्यामध्ये पूर्णपणे गेलेला आहे. थोडासा शिल्लक आहे अजून. अजून थोडंफार पाणी आलं तर हा पूर्णपणे पूल पाण्याखाली जाऊ शकतो. अगदी सगळ्या बाजूनी चंद्रभागा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे. सुरक्षा रक्षक तुम्ही पाहत आहात की अशा पद्धतीने ड्युटी ते करत आहेत. आधी झाली त्यांची वारीची ड्युटी, आता ह्या पुराची ड्युटी. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडलेला असणार आणि असेच अपडेट माझ्याकडून घेण्यासाठी, पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.